आपल्या आदिवासी दुर्गम भागातील भांडारदरा, मुरशेत, पांजरे, उडदावणे, लवळवाडी, सिंगणवाडी, घाटगर, सामरद, रतनवाडी, कोलटेंबे, मुदखेल, रांदा ह्या सगळ्या भागामध्ये गेली 15-20 दिवसापासून सातत्यानं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये खरं तर पाऊस सुरू आहे. आणि ह्या सतत पावसामुळं खरं तर ह्या भागामध्ये प्रचंड मोठं नुकसान होताना खरं तर आपण सर्वजण पाहतोय. अनेक ठिकाणी जीवितहानी झाली, काही ठिकाणी शेती पिकांचं या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मुख्य पीक म्हणून समजलं जाणारं भात पिकांचं देखील सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये खरं तर नुकसान झालेलं आहे. आणि म्हणून काही दिवसापूर्वी आपल्या पांजरे गावातील ह्या परिवारातील मला वाटतं शेळ्यांची जीवितहानी झाली. ती घटना या ठिकाणी ताजी असताना रात्री रतनवाडीला एका कुटुंबामध्ये म्हणजे 8 महिन्याचं लहान लेकरू खरं तर घराची भिंत कोसळून त्याचा देखील सुद्धा दुर्दैवी अशा प्रकारचा मृत्यू घडला. रतनवाडीची घटना आणि पांजरे गावातली ही घटना, या दोन्ही घटना आपल्या सर्वांच्या दृष्टीनं अत्यंत दुःखदायक आणि वेदनादायक अशा प्रकारच्या या दोन्ही घटना आहे. आणि म्हणून या दोन्ही परिवाराला शक्य होईल तितकी मदत करणं ही आपली सर्वांची खरं तर प्राथमिकता होती, जबाबदारी होती. आणि म्हणून आज आमच्या ह्या परिवाराची भेट घेण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी आलोय. दुपारी रतनवाडीच्या त्या परिवाराची भेट घेऊन त्यांना काही मदत करण्याचा प्रयत्न केला. आणि ह्या परिवाराला देखील सुद्धा छोटीशी फुलाची पाकळी म्हणून काही मदत आमच्याकडून देण्याचा प्रयत्न त्या निमित्तानं आम्ही या ठिकाणी केलेला आहे. खरं तर आपल्या या वरच्या भागामध्ये विशेष करून आपल्या आदिवासी समाजामध्ये आपल्या सर्व कुटुंबाचा उदरनिर्वाह खरं तर आपल्या शेळ्यांवर, कोंबड्यांवर यांच्यावरच खरं तर पशुपालनावर आपला उदरनिर्वाह चालतो. आणि म्हणून या परिवारातील आपत्तीच्या ह्या सगळ्या प्रकारामध्ये अतिवृष्टीमुळं घर पडलं, त्या सप्रामध्ये 8 शेळ्यांचा त्या ढिगाऱ्यामध्ये गाडून खरं तर त्यांचा मृत्यू झाला. आणि प्रचंड मोठी एका बाजूला आर्थिक हानी या परिवाराची झाली. आणि दुसरीकडं रतनवाडीला आपल्या घरातलं एक लहान मुलगं 8 महिन्याचं पोरगं त्या ढिगाऱ्याखाली खरं तर गाडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. आणि ह्या दोन्ही घटना खरं तर अत्यंत दुःखदायक आहे. या भागातल्या सर्व नागरिकांना खरं तर ह्यानिमित्त आमची विनंती आहे की खरं तर पाऊस मोठ्या प्रमाणामध्ये पडतोय. आणि म्हणून जितके शक्य होईल तितकी काळजी आपण सर्वांनी घ्या. थोडंसं सतर्क राहा. ज्या ठिकाणी राहणं योग्य आहे अशाच ठिकाणी खरं तर आपण राहिलं पाहिजे. जी घरं जुनी आहेत, जी मोडकळीस आलेली आहेत, कधी काय घडू शकतं, तर थोडंसं रिक्स न घेता लहान मुलं आपल्यासोबत राहतात. मोठं कुटुंब म्हणून आपण एका घरामध्ये राहतो. आणि म्हणून थोडंसं काळजी घेऊन 1-2-3 महिने सुरक्षेच्या बाबतीमध्ये जिथं राहता येईल तिथं थोडंसं राहण्याचा प्रयत्न करा. बाकी इमर्जन्सी सुविधा आपल्या सर्वांसाठी काय करता येतील तो करण्याचा प्रयत्न आम्ही या निमित्तानं खरं तर करू. खरं तर या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस सुरू आहे. बऱ्याच ठिकाणी रस्त्यावर दगड कोसळून येतात, माती चिखल रस्त्यावर येतो, अनेक ठिकाणी झाडं मोडून पडलेली आहेत. आणि म्हणून PWDच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना आमच्या या निमित्तानं विनंती आणि सूचना आहे की ज्या भागामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की पाऊस मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे. आणि म्हणून आपण सतर्क राहिलं पाहिजे. आपला एखादा JCB जर ह्या भागामध्ये जर असला तर एखादा रस्ता जर तुटला, एखाद्या रस्त्यावर दगड पडला, एखाद्या रस्त्यावर झाड येऊन पडलं तर तिथं एखाद्यानं कुऱ्हाड येऊन ते झाड तोडण्यापेक्षा आपली यंत्रणा जर आली तर काही वेळात 2-5 मिनिटांमध्ये तो रस्ता क्लिअर होऊ शकतो. इकडे आरोग्याच्या बाबतीमध्ये जरा काही थोडंसं गंभीर प्रकार या निमित्तानं उपलब्ध निर्माण झालेला आहे. सेंडीचं प्राथमिक आरोग्य केंद्राचे मेडिकल ऑफिसर किमान 4 महिने तर तुम्ही सतर्क राहिलं पाहिजे. घाटघरचं उपकेंद्राचे मेडिकल ऑफिसर तुम्ही तिथं निवासी आहात, तिथं थांबलं पाहिजे. आणि म्हणून जर तुम्हाला आमच्या ह्या भागातल्या लोकांना सुविधा जर देता येत नसतील तर मला वाटतं तुमच्यावर सुद्धा कारवाई करण्याच्या बाबतीमध्ये आम्ही मागं पुढं पाहणार नाही. MSCBनं इकडं लोड शेडिंग सुरू केलेलं आहे. वरच्या भागामध्ये कोणत्या प्रकारच्या मोटारी नाहीत, वरच्या भागामध्ये कोणत्या प्रकारचं लोड शेडिंग नसताना जर तुम्ही लोड शेडिंग जर देत असाल तर मला वाटतं हे जरा चुकीचं आहे. आणि म्हणून आपण नागरिकांना जर त्रास देणार असेल तर आम्ही ते खपवून घेणार नाही. आणि म्हणून ह्या भागातील नागरिकांना आमच्या या निमित्तानं विनंती आहे तर किमान हे 4 महिने पावसाळ्याचे आपण थोडंसं सतर्क राहा. आपल्याबरोबर सगळे लहान मुलं, जसं रतनवाडीला जो प्रकार घडला तसं ह्या भागामध्ये कोणाच्या घरामध्ये घडता कामा नाही. पांजऱ्यामध्ये जसे शेळ्या दगावल्या तसं ह्या भागामध्ये सगळ्यांचा उदरनिर्वाह खरं तर त्याच्यावरच आहे. म्हणून अशा घटना घडणार यासाठी आपण सगळ्यांनी काळजी घ्यावी.
या परिवाराची देखील सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आज आर्थिक हानी झालेली आहे आणि म्हणून आमच्या परीनं फुलनं फुलाची पाकळी म्हणून त्यांना मी मदत केलेली आहे. आणि माझी ह्या निमित्ताने विनंती आहे की अजूनही आपल्यासारखी लोक जर पुढं आली तर मला वाटतं ह्या परिवाराला एक चांगल्या प्रकारची मदत ह्या निमित्तानं आपल्याला मिळवून देता येईल. रतनवाडीला देखील सुद्धा जो प्रकार घडला आहे तो देखील सुद्धा दुःखदायक आहे आणि म्हणून आपण सर्वांनी पुढे यावं आणि या दोन्ही परिवाराला मदत कशी करता येईल असे प्रयत्न ह्या निमित्तानं आपण करावे असं आव्हान या निमित्तानं करतो थांबतो. धन्यवाद. साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर. आमच्याकडे टायटन, फास्ट ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, सीके, रेबन, आयडी, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉम्ब, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध. तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते. आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग. प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब. तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस, जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.